श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आले एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्रीहरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून जय देव देवी दैत्य सागर मंथन मुई केले त्या माझी वचित हळहळ सापडले तेत्वा सुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले रक्षाम दासा अंतरी जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव जयालपाहिन रूप तुझे प्रेमी अनंतीन आनंद पूजिन भावे ओवारिन म्हणेन त्वमेव माता पिता त्वमेव उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मंगलेशाता जय जय रघुवीर समर्थ श्री सत्यनारायण महाराज की जय ज्ञाने भरलेली हो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पाना
परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन ठेव हृदयी सत्यता श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपुल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे